लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। वरखेड अवैध वाळू उपसा तक्रारीनंतर महसूल विभागाची धाड, सुमारे 100 ब्रास वाळू साठा जप्त। शिंदखेडा तालुक्यातील वरखेडा परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा विरोधात नागरिकांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने कारवाई करत सुमारे 100 ब्रास वाळू साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तक्रारदार सुनील चौधरी यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात त्यांच्या शेतालगत गट क्रमांक 771 परिसरात 3 JCBच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप केला होता। या प्रकारामुळे परिसरातील रस्त्यांचे नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। निवेदनात गेल्या सुमारे 20 दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू असून यापूर्वी ही तक्रार करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी करण्यात आली होती। तक्रारीची दखल घेत मंडळ अधिकारी मीना पवार, महसूल अधिकारी गौरी पाटील आणि पोलीस पाटील दराणे यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत घटनास्थळी धाड टाकली। यावेळी सुमारे 100 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला। तसेच संबंधित ठिकाणी मंडळ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पॉट पंचनामा करण्यात आल्याचं समजतंय। या कारवाईनंतर आता जप्त वाळू साठा, संबंधित यंत्रसामग्री आणि अवैध वाळू उपशात सहभागी असलेल्या व्यक्तींवर महसूल प्रशासनानं कोणती पुढील कायदेशीर कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। अवैध वाळू उपशा विरोधात कठोर कारवाईची मागणीही परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।